नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरला आपण आता अँगल बिटवीन टू प्लेन्स आणि अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन या संदर्भात कन्सेप्ट बघणार आहे. ठीक आहे, मग सुरुवातीला आपण काय करूयात तर फॉर्म्युले बघूयात. मग आता बघा, अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन असेल तर काय, तर फॉर्म्युले सिमिलर आहेत, काय जास्त लय मोठा काय असा बदल नाहीये. फक्त तुम्हाला कन्सेप्ट ह्याच्या मागच्या जर माहीत असतील तर फॉर्म्युले तेच आहेत. बघा, अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन म्हणजे एक तुम्हाला लाईनचं इक्वेशन दिलेलं असेल, एक तुम्हाला प्लेनचं इक्वेशन दिलेलं असेल. ठीक आहे, जर तुम्हाला असं विचारलं असेल त्यांनी की अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन, तर लक्षात ठेवा ट्रिग्नोमेट्रीतला साइन थिटाचा रेशो वापरायचा आहे तुम्हाला. कुठला रेशो वापरायचा आहे? साइन थिटा. आणि जर त्यांनी असं विचारलं असेल की अँगल बिटवीन लाईन किंवा अँगल बिटवीन प्लेन, तर कॉस थिटा वापरायचा आहे. म्हणजे जर सेम असेल तर कॉस थिटा, आणि जर साइन आणि सपोज जर लाईन आणि प्लेन असेल तर साइन थिटा वापरायचा आहे. हा पार्ट लक्षात ठेवा, कारण हा पार्ट फार महत्वाचा आहे. एमसीक्यू मध्ये पण याच्यावरती न्यूमरिकल्स येतात. त्याच्यातल्या दोन एमसीक्यू साइनचे असतात, दोन ऑप्शन साइनचे असतात, दोन कॉसचे असतात. मग दोन ऑप्शन जाग्यावर कट होतात जर तुम्हाला ह्या गोष्टी माहित असतील तर. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. फॉर्म्युला काय बघा, इथं जो डायरेक्शन रेशो असतो दोन्ही साईडला, ठीक आहे, दोन्ही इक्वेशन मध्ये तोच आपण घेतो. बी बार डॉट एन बार आपण मॅग्निट्यूड ऑफ बी बार मॅग्निट्यूड ऑफ एन बार. कार्टेशियनला सेम एक लाईनचं इक्वेशन असणार, एक प्लेनचं इक्वेशन असणार. साइन थिटाचा फॉर्म्युला a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 अंडर रूट मध्ये दोन्ही मॅग्निट्यूड. बरोबर आहे का? ओके, सिमिलर पार्ट इकडे रिपीट होणार आहे. मग जसं की इथं डायरेक्शन रेशो बी बार आणि एन बार होता, तसं इथं डायरेक्शन रेशो काय, जर दोन प्लेन मधला अँगल फाइंड करायचा असेल तर n1 बार आणि n2 बार. बरोबर आहे, मग दोघांचा वरती डॉट प्रोडक्ट, खाली दोघांची मॅग्निट्यूड. सिमिलरली जर गिवन डाटा तुम्ही जर कार्टेशियन इक्वेशनचा बघितलात तर तिथं पण याच्यात आणि याच्यात काय लय मोठा फरक नाहीये, तोच फॉर्म्युला आहे. पण इथं साइन थिटा का वापरलंय लाईन आणि प्लेन, इथं कॉस थिटा का वापरलंय फक्त प्लेन. अजून फक्त लाईन असतं तरी कॉस थिटा लिहिला असतं आपण. क्लिअर पर्यंत? तर चला आता बघूयात आपण याच्यावरचे न्यूमरिकल्स. आता न्यूमरिकल बघा काय दिलं आपल्याला, दोन वेक्टर इक्वेशन दिलेत प्लेनचे आणि आपल्याला त्यातला अँगल विचारलाय. कधी प्रश्न विचारलाय? मार्च 2015 ला. फार सोपा पार्ट आहे. ह्या वेक्टर इक्वेशन मधला कुठला पार्ट आपल्याला घ्यायचा आहे फॉर्म्युला प्रमाणे, तर n1 बार आणि n2 बार. ठीक आहे, मग आता सांगा मला, n1 बार म्हणजे हा पार्ट असणार आहे, n2 बार म्हणजे हा पार्ट असणार आहे. क्लिअर? आणि तेवढाच आपल्याला उपयोगी आहे फक्त. मग आपण असं म्हणूयात n1 बार इक्वल टू काय येणार सांगा, 2i कॅप प्लस जे कॅप मायनस के कॅप. त्यानंतर n2 बार इक्वल टू i कॅप प्लस 2j कॅप प्लस के कॅप. आता अँगल बिटवीन टू प्लेन्स असं म्हणूयात आपण, अँगल बिटवीन टू प्लेन. ठीक आहे, दोन प्लेन मधला अँगल. दोन प्लेन मधला अँगल फाइंड करायचा असेल तर काय लिहिणार आपण इथं सांगा, तर रेशो घ्यायचा कॉस थिटाचा. सगळ्यात महत्वाचं प्लेन आहे, कॉस थिटा इक्वल टू n1 बार डॉट n2 बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ n1 बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ n2 बार. करेक्ट आहे? ठीक आहे, मग आता इथं काय होणार बघा, कॉस थिटा इक्वल टू n1 बार. n1 बार म्हणजे काय येणार सांगा इथं, 2i कॅप प्लस जे कॅप मायनस के कॅप डॉट पुढं इथं आहे i कॅप प्लस 2j कॅप प्लस के कॅप. ठीक आहे, अपॉन खाली रूट मध्ये n1 बारची मॅग्निट्यूड आहे म्हणजे ह्याचा स्क्वेअर असणार आहे. मग 2 चा स्क्वेअर 4 प्लस 1 प्लस 1. इथं रूट मध्ये काय येणार बघा, रूट मध्ये इथं पण येणार आहे 1 प्लस 4 प्लस 1. करेक्ट आहे? ठीक आहे, सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या. यानंतर आता 2 1 चा 2, त्यानंतर पुढं प्लस 2 मायनस 1 अपॉन इथे किती येते बघा, 6 रूट 6 इंटू रूट 6. करेक्ट आहे? मग आता इथं किती आलं बघा वरती, तर वरती आलं 3 अपॉन रूट 6 इंटू रूट 6 आलं. मग कॉस थिटा इक्वल टू किती आलं, 1/2 आलं. आणि कॉस थिटा इक्वल टू 1/2 म्हणजे किती डिग्री सांगा, थिटा इक्वल टू 60 डिग्री. 60 डिग्री म्हणजेच काय म्हणणार त्याला आपण, π/3 रेडियन म्हणणार आहे. हे आपला आन्सर असणार आहे फायनल. जर सपोज इथं स्टँडर्ड अँगल नसताच आला तर कॉस इनवर्स केला असता आपण, फक्त काही जास्त प्रॉब्लेम नाही. आपण लाईनच्या क्वेश्चन्स मध्ये पण अँगल बिटवीनच्या सेक्शन मध्ये पण आपण हा पार्ट बघितलाय. ठीक आहे, मग आता जसा हा क्वेश्चन लक्षात आला तसा अजून एक क्वेश्चन आपण बघूयात. आता नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय बघा आपल्याला, फाइंड द अँगल बिटवीन द लाईन अँड प्लेन. म्हणजे लाईन अँड प्लेन मधला अँगल आहे, याचा अर्थ साइन थिटा बरोबर फॉर्म्युला असणार आहे. आणि दोन्ही पण जो काही दिलेला फॉर्मॅट आहे तो कसा आहे सांगा, एक वेक्टर एक कार्टेशियन आहे. सॉरी, दोन्ही पण कार्टेशियन आहेत. ठीक आहे, आता जर एक वेक्टर एक कार्टेशियन दिला असेल तर काय करणार तुम्ही,
तर त्यावेळेस लक्षात ठेवायचं कुठल्या तरी एका फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आणि मग आन्सर काढायचा आहे. ठीक आहे, या ठिकाणी दोन्ही पण कार्टेशियनमध्ये आहेत, तर आपण कार्टेशियनचाच फॉर्मॅट वापरणार आहे. साइन थिटाचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 आपण अंडर रूट, 2 रूट आहेत खाली. ठीक आहे, मग आपण लिहिताना असंही लिहू शकतो बघा इथं, इक्वेशन ऑफ लाईन, इक्वेशन ऑफ गिवन लाईन म्हणा, इक्वेशन ऑफ गिवन लाईन पूर्णपणे इक्वेशन लिहा, x मायनस 1/3 इक्वल टू y प्लस 1/2 इक्वल टू z प्लस 2/4. मग याचे DRS काय असणार आहेत? DRS म्हणजे काय? डायरेक्शन रेशोज 3, 2, 4. यालाच आपण काय म्हणणार? A1 B1 C1. मग इक्वेशन ऑफ गिवन प्लेन काय सांगा? इक्वेशन आहे 2x प्लस y मायनस 3z मायनस 3 इथं काय येणार आहे? z येणार आहे. ठीक आहे, 3z प्लस 4 इक्वल टू 0. मग याचे DRS काय येते सांगा? म्हणजे DRS येतील 2 1 मायनस 3, 2 1 मायनस 3. हा 4 त्या DRS मध्ये येत नाही, लक्षात घ्या. हा पार्ट काय असणार तुमचा? A2 B2 C2 असणार आहे. करेक्ट आहे? ठीक आहे, आता फॉर्म्युला लिहूयात. फॉर्म्युला काय सांगा आपला? तर साइन थिटा इक्वल टू काय फॉर्म्युला? A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 अपॉन अंडर रूट A1 स्क्वेअर प्लस B1 स्क्वेअर प्लस C1 स्क्वेअर डॉट अंडर रूट A2 स्क्वेअर प्लस B2 स्क्वेअर प्लस C2 चा स्क्वेअर. करेक्ट आहे? ठीक. आता व्हॅल्यू पुट करूयात आपण. काय येणार बघा इथं? साइन थिटा हा A1 हा E2 दोघांचं मल्टिप्लिकेशन 6 प्लस हा B1 हा B2 2 इंटू 1 2 हा C1 हा C2 किती येणार आहे? मायनस 12 येणार आहे अपॉन अंडर रूट या सगळ्यांचा स्क्वेअर म्हणजे 9 प्लस 4 प्लस 16 इंटू अंडर रूट या सगळ्यांचा स्क्वेअर प्लस ॲडिशन 4 प्लस 1 प्लस 9 म्हणजे इथं काय आलं बघा? वरती असं येणार आहे मायनस 4. ठीक आहे, मायनस 4 येणार वरती आणि डिवायडेड बाय खाली रूट 29 इंटू रूट किती येते बघा इथं? 14. ठीक आहे, आता मॉड्युलसच्या बाहेर आल्यानंतर मायनस तर काय होणार आहे? प्लसच होणार आहे, त्यासाठी हे मॉड्युलस आहे. आणि 4 अपॉन दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, तुम्हाला आन्सर मिळेल 406. ठीक आहे, आणि इथं असणार आहे साइन थिटा. मग थिटा बरोबर किती येणार आहे? साइन इनवर्स 4 अपॉन अंडर रूट 406. हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. करेक्ट आहे? मग हा जो भाग आहे अँगलचा फार सोपा आहे. याच पद्धतीने तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये पण क्वेश्चन्स आहेत, सोपे क्वेश्चन्स आहेत. फक्त फॉर्म्युला पाठ पाहिजे, बाकी सगळ्या गोष्टी जमतात. मग हे व्यवस्थित लिहून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.